भारतीय राज्यघटनेचं तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यापासून सुरुवात करणं आवश्यक आहे. सरनामा याला उद्देशपत्रिका किंवा प्रास्ताविक असंही म्हणतात. प्रत्येक राज्यघटनेला निश्चित उद्दिष्ट आणि ध्येय असतात. अर्थात ती उद्दिष्ट आणि ध्येय राज्यघटनेच्या सुरुवातीला या उद्देशपत्रिकेत म्हणजे सरनाम्यात किंवा प्रास्ताविकेत दिलेले असतात. राज्यघटनेचा आशय थोडक्यात सांगण्याचं काम या उद्देशपत्रिका करत असतात. राज्यघटनेच्या प्रास्ताविकेमध्ये घटनेचं उगमस्थान, घटनेची उद्दिष्ट, राज्यव्यवस्थेचं स्वरूप, देशाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जीवनाची रूपरेषा या अनेक बाबींचा उल्लेख या सरनाम्यामध्ये केलेला असतो. भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला देखील अशाच प्रकारची एक उद्देशपत्रिका जोडण्यात आलेली आहे. घटनाकारांनी या प्रास्ताविकेत घटनेचा उद्देश, घटनेचा आशय, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्था यांचं स्वरूप थोडक्यात स्पष्ट करण्यासाठी मुद्दामहून ही प्रास्ताविका आपल्या घटनेच्या सुरुवातीला स्पष्ट केलेली आहे, जोडलेली आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीनं आपल्या घटनेबरोबरीनंच या उद्देशपत्रिकेलाही मान्यता दिली. थोडक्यात ही उद्देशपत्रिका काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनामा. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारताच्या सर्व नागरिकांना न्याय, सामाजिक, आर्थिक व राजनैतिक स्वातंत्र्य, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं, समानता, दर्जा व संधी याबाबतीत, बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता राखणारी बंधुता यांची शाश्वती देण्याचे आमच्या या घटना समितीत आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी विचारपूर्वक ठरवित आहोत आणि ही घटना मान्य करत आहोत व त्यासंबंधी कायदा करून तिचा आम्ही स्वीकार करत आहोत. अशा प्रकारे आपल्या भारतीय संविधानाची एक उत्कृष्ट अशी प्रास्ताविका निर्माण करण्यात आलेली आहे आणि घटनेच्या सुरुवातीला ती जोडण्यात आलेली आहे. या भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यावरून प्रामुख्यानं 3 गोष्टी स्पष्ट होतात. एक, राज्यघटनेचं उगमस्थान हे समजून येतं. राज्यव्यवस्थेचं एकंदरीत स्वरूप कसं आहे याची कल्पना येते आणि राज्यसंस्थेची उद्दिष्ट कोणती आहेत याचं स्वरूप समजण्यासाठी ही प्रास्ताविका उपयुक्त ठरते. भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान भारतीय जनता आहे. घटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीलाच म्हटलेलं आहे, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असं राज्यव्यवस्थेचं स्वरूप यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबरीनं राज्यसंस्थेची उद्दिष्ट म्हणजेच न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता ही आपल्या राज्यसंस्थेची उद्दिष्ट घटनेच्या सुरुवातीला स्पष्ट केलेली आहेत. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका म्हणजे राज्यघटनेचा आत्मा आहे किंवा प्राण आहे असं म्हटलं जातं. भारतीय संविधानाचं संपूर्ण तत्त्वज्ञानच सारांश रूपानं सांगण्याचं महत्त्वपूर्ण कार्य ही उद्देशपत्रिका करत असते. या उद्देशपत्रिकेचं स्पष्टीकरण आपल्याला करायचं आहे. नेमक्या या संकल्पनांचा अर्थ काय आहे, भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये ही जी शब्दयोजना केलेली आहे तिच्या पाठीमागं नेमका अर्थ काय दडलेला आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. भारतीय राज्यघटनेतील पहिलीच वाक्यरचना आपण पाहिली, आम्ही भारतीय जनता, वी द पीपल ऑफ इंडिया. भारतीय घटनेच्या सरनाम्याला सुरुवातीत आम्ही भारतीय जनता अशी शब्दयोजना आढळते. आम्ही भारतीय जनतेनं ही राज्यघटना निर्माण केलेली असून तिचा आम्ही स्वीकार करत आहोत असं सूचित करण्याचा उद्देश या शब्दयोजनेपाठीमागे आहे. वास्तविक भारतीय राज्यघटना ही घटना समितीने निर्माण केलेली होती. तसेच या घटना समितीमधील जे प्रतिनिधी होते ते प्रतिनिधी देखील जनतेकडून प्रौढ मतदानाद्वारे निवडलेले नव्हते. कॅबिनेट मिशन योजनेनुसार अप्रत्यक्ष मतदान पद्धतीनं यांची निवड झालेली होती आणि म्हणून भारतीय घटना भारतीय जनतेनं केलेली नाही आहे अशी टीका याच्यावरती होणं हे क्रमप्राप्त आहे. परंतु त्या काळी वेळ, पैसा आणि शक्ती यांचा अपव्यय टाळायचा होता आणि म्हणून अशा प्रकारची घटना निर्माण करण्यात आलेली आहे असं या टीकेला समर्थन दिलं जातं. घटना समितीच्या सदस्यांची प्रौढ मताधिकाराद्वारे जनतेकडून प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने निवड करणं हे त्या काळच्या परिस्थितीमध्ये अवघड होतं आणि त्यामुळं त्रिमंत्री योजनेनुसार घटना समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली.
प्रांतीय कायदे मंडळ आणि वसाहती मांडलिक संस्थानं यांच्यामार्फत या घटना समितीचे सदस्य निवडले गेले. तेव्हा घटना समितीमधील सदस्य हे खऱ्या अर्थानं जनतेचे प्रतिनिधी नव्हते, तर ते प्रांतीय विधिमंडळाच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क असणारे जे 14% लोक होते, त्या 14% लोकांचेच प्रतिनिधी हे घटना समितीमध्ये होते. त्या काळी संपूर्ण भारतीय नागरिकांना मतदानाचा हक्क नव्हता. प्रांतीय कायदे मंडळ आणि वसाहती संस्थानं याच्यामधील केवळ 14% लोकांनाच मतदानाचा हक्क होता. घटना समितीतील सदस्यांच्या निवडीबाबतीत अशी टीका होत असली तरी देखील घटना समितीमधील सदस्य हे विविध गटांचे, पक्षांचे प्रतिनिधी होऊन निवडून आलेले होते, हे आपल्याला विसरून चालणार नाही. संविधान समितीमध्ये आपण जर सदस्य पाहिले तर ते अनेक सदस्य हुशार, मातब्बर, अनुभवी, विविध विषयांमधील तज्ज्ञ असेच होते. घटना समितीतील सदस्य हे समाजाच्या सर्व स्तरातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य होते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तेव्हा घटना समितीमधील सदस्य हे जनतेचे प्रतिनिधित्व करणारेच नव्हते असं आपण म्हणू शकत नाही. त्यावेळच्या परिस्थितीमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेणं म्हणजे बराचसा वेळ दवडण्यासारखं होतं आणि हे आपल्या हिताचंही नव्हतं आणि म्हणून ही पर्यायी व्यवस्था त्यावेळी करण्यात आली. घटना समितीनं तयार केलेल्या घटनेला जनतेची मान्यता आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी सार्वमत घेणं हा एक पर्याय त्याच्या पुढे होता. परंतु असंही सार्वमत घेतलं गेलं नाही, कारण देशामध्ये लवकरच 1951-52ची सार्वत्रिक निवडणूक होणार होती आणि त्यामुळं घटनेच्या मान्यतेसंबंधी वेगळं सार्वमत घेण्याची त्यावेळच्या सरकारला गरज भासली नाही, असा युक्तिवाद करण्यात येतो. म्हणजे अर्थातच हा युक्तिवाद योग्यच होता असं म्हणता येईल, कारण निवडणुका आणि सार्वमत या दोन्ही गोष्टी जरी भिन्न असल्या तरीही सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनतेचा कौल देखील महत्त्वाचा ठरणार होता. म्हणजे या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या सत्तारूढ पक्षानं आणि त्यातील सदस्यांनी, जे घटना समितीतील देखील सदस्य होते, त्यांनी जर ही घटना तयार केली होती, त्यावेळेला जर जनतेला हे मान्य नव्हतं तर त्यांना सार्वमत दिलंच नसतं, त्यांना बहुमतानं निवडून आणलंच नसतं. म्हणजे 1952च्या निवडणुकीवर जनतेनं बहिष्कार टाकला असता. परंतु भारतीय जनतेनं अशा प्रकारचा विरोध केलेला नाही. उलट या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि इथून पुढच्या देखील 1951-52 नंतर होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जनतेनं बहुमतानं कौल दिलेला आहे. म्हणूनच घटनाकारांनी आम्ही भारतीय जनता अशी शब्दयोजना आत्मनिर्धारानं आणि दूरदर्शीपणानं या सरनाम्यात केलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. ए.के. गोपालन विरुद्ध मद्रास राज्य खटला असेल, पश्चिम बंगाल सरकार विरुद्ध अनवर अली सरकार हा खटला असेल, तर या खटल्यामध्ये न्यायालयानं भारतीय जनतेला राज्यघटना मान्यच आहे असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि आपण देखील गेल्या 70-72 वर्षांचा कालखंड विचारात घेतला तर एखाद्या राजकीय पक्षानं ही राज्यघटना आम्हाला मान्य नाही असं मत व्यक्त केलेलं नाही. आतापर्यंतच्या सार्वत्रिक निवडणुका आणि राज्यकारभार पाहिला तर भारतीय जनतेला ही घटना मान्यच आहे असाच निष्कर्ष या पाठीमागं काढता येईल. आम्ही भारतीय जनता या शब्दयोजनेमध्ये भारतीय घटनेचे प्रमुख उगमस्थान जनता आहे हे सूचित करण्यात आलेलं आहे. आम्ही ही राज्यघटना आमच्यासाठी मान्य स्वीकृत करत आहोत अशी शब्दयोजना घटनाकारांनी सरनाम्यामध्ये केलेली आहे. याचाच अर्थ असा की भारतीय घटना जनतेला मान्य आहे, कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या ही घटना जनतेवरती बंधनकारक आहे. भारतीय जनतेनंही या घटनेचं पावित्र्य टिकून तिचा आदर ठेवलेला आहे असंच म्हणावं लागेल. म्हणजेच काय तर आपल्या सरनाम्याच्या सुरुवातीला असणारी आम्ही भारतीय जनता ही जी शब्दयोजना आहे याच्यावरती एका अंगानं टीका होत असली तरी ती टीका खोडून काढण्याचं सामर्थ्य हे त्या पाठीमागे केल्या गेलेल्या विचारांमध्ये आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातील आणखी महत्त्वपूर्ण काही शब्दयोजना म्हणजेच सार्वभौम समाजवादी धर्मातीत लोकशाही गणराज्य या शब्दांची योजना. भारतीय घटनेच्या सरनाम्यामध्ये भारताचे वर्णन हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असं केलेलं आहे. सुरुवातीलाच आपल्या भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सार्वभौम गणराज्य, सार्वभौम लोकशाही गणराज्य अशी शब्दयोजना होती.
परंतु 1976ला 42वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि यामध्ये आणखी 2 शब्दांचं ॲडिशन करण्यात आलं. हे 2 शब्द म्हणजे समाजवादी व धर्मातीत हे ते 2 शब्द होते. उद्देशपत्रिकेतील सार्वभौम, समाजवादी, धर्मातीत, लोकशाही, गणराज्य या शब्दांपाठीमागे एक मूलभूत अर्थ दडलेला आहे. सार्वभौम म्हणजे सौरीन. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला असला तरी तो सार्वभौम होता असं आपण म्हणू शकत नाही, कारण त्यावेळेला भारताची स्वतःची अशी स्वतंत्र राज्यघटना अस्तित्वात नव्हती. भारत खऱ्या अर्थाने कधी सार्वभौम झाला तर 26 जानेवारी 1950ला भारत हा सार्वभौम झाला, प्रजासत्ताक झाला. कारण त्यावेळी भारताची राज्यघटना अंमलात आली आणि त्या दिवसापासून भारत हे राष्ट्र सार्वभौम बनले. कारण भारताला जे वसाहतीचं स्वातंत्र्य आणि दर्जा मिळाला होता तो त्यावेळी संपुष्टात आला आणि भारत देश स्वतंत्र झाला, सार्वभौम झाला. ब्रिटिश राष्ट्रकुलामधील सदस्यत्व हे आपल्यावरती बंधनकारक नव्हतं, तरी देखील भारतानं सार्वभौम राष्ट्र बनल्यानंतर देखील आपले ब्रिटिश राष्ट्रकुलातील सदस्यत्व हे चालूच ठेवलेलं होतं आणि त्यामुळं भारताच्या सार्वभौमत्वाला कोणतीही बाधा येत नाही. स्वेच्छेनं स्वीकारलेलं हे ब्रिटिश राष्ट्रकुलाचं सदस्यत्व भारत कोणत्याही क्षणी नाकारू शकतो. परंतु एक मैत्रीच्या नात्यानं किंवा एक प्रगत राष्ट्र इंग्लंड आणि ब्रिटिश राष्ट्रकुल एक प्रगतशील संघटना आणि त्याचं सदस्यत्व असणं हे आपल्यासाठी अनुकूलच आहे, म्हणून भारतानं ते कायम ठेवलेलं आहे. भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे याचा अर्थ असा की भारत हे एक स्वतंत्र राष्ट्र असून भारतातील जनता देशाच्या अंतर्गत बाबतीमध्ये सर्वश्रेष्ठ सर्वोच्च आहे. त्याचप्रमाणे भारतावर कोणत्याही बाह्य देशाचं नियंत्रण असणार नाही. भारताच्या राज्यकारभारात बाहेरील कोणतेही राष्ट्र हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ करणार नाही. आपल्या राष्ट्राचे ध्येयधोरण ठरवण्याचा सर्वोच्च अधिकार हा भारत देशाला आहे. त्या बाबतीमध्ये कोणत्याही बाह्य देशाचा प्रभाव हा भारतावर असणार नाही. यापूर्वी भारत हा ब्रिटिशांची एक वसाहत होती, म्हणजे भारताबाबतीतील कोणतेही निर्णय घेण्याचा अधिकार हा ब्रिटिश पार्लमेंटला होता. भारतातील न्यायनिवाडे असतील किंवा भारतातील निवडणुका किंवा भारतातील कोणत्याही उच्चपदस्थांची नियुक्त करणं असू दे, हे सर्व काम ब्रिटिश पार्लमेंट मार्फत आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांमार्फत होत असे. परंतु ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताची स्वतःची राज्यघटना अंमलात आली तेव्हापासून भारत हे स्वतंत्र झालं. भारताच्या अंतर्गत राज्यकारभाराबाबतीत आणि भारताच्या बहिर्गत राज्यकारभाराबाबतीत म्हणजे परराष्ट्र धोरणासंदर्भात किंवा एखाद्या राष्ट्राबरोबर करार करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार हा केवळ आणि केवळ भारतीयांनाच असेल, असा या सार्वभौमत्वाचा अर्थ होतो. यानंतर दुसरा शब्द आहे तो म्हणजे समाजवादी, सोशलिस्ट. 1976 साली 42व्या राज्यघटना दुरुस्तीनं हा शब्द सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. भारतातील जनतेचं एकंदरीतच राहणीमान सुधारण्यासाठी आर्थिक सामाजिक न्याय प्रस्थापित होण्याची खूप आवश्यकता आहे. हे घटनाकारांनी ओळखलं आणि नंतरच्या सरकारनं ओळखलं आणि त्याचमुळं समाजवादी या शब्दाची योजना सरनाम्यामध्ये करण्यात आली. भारत सरकारनं 1955 सालापासूनच समाजवादी समाजरचना निर्माण करण्याचा प्रयत्न चालू ठेवलेला आहे. परंतु भारतानं समाजवादाची अर्थव्यवस्था ही प्रत्यक्षात स्वीकारलेली नाही आहे. अजूनही भारत देश हा मिश्र अर्थव्यवस्थेच्या मार्गानेच चाललेला आहे. त्यामुळं देशामध्ये आपण पाहिलं तर एका बाजूला भांडवलदारांची मक्तेदार आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सामान्य जनतेचं दारिद्र्य हे वाढू लागलेलं आहे. केवळ राज्यघटनेच्या सरनाम्यात समाजवादी असा शब्द योजून किंवा त्याची वाढ करून चालणार नाही, तर भारतातील राज्यकर्त्यांनी समाजवादी मार्गाचा अवलंब केला पाहिजे आणि त्या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजेत. आवश्यक योजना, उपक्रम, कार्यक्रम हे राबवले पाहिजेत. खाजगी उद्योगधंद्यांचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे. सार्वजनिक उद्योग क्षेत्रामध्ये वाढ केली पाहिजे. संपत्तीच्या केंद्रीकरणाला आळा घातला पाहिजे. मक्तेदारीला आळा घातला पाहिजे, मर्यादा घातली पाहिजे. सामाजिक न्याय आणि आर्थिक समता याच्यासाठी प्रस्थापित करणं खूप गरजेचं आहे. एकंदरीतच काय तर जनतेच्या राहणीमानाचा दर्जा वाढवणं हे खूप गरजेचं आहे. नागरिकांना उपजीविकेची साधनं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. जनतेचा शैक्षणिक, सांस्कृतिक विकास करणं
यासारखी कार्य करून समाजवादी समाजव्यवस्था निर्माण केली पाहिजे आणि या उद्देशानंच समाजवादी हा शब्द भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत नमूद केलेला आहे. परंतु तो केवळ त्या उद्देशपत्रिकेतच राहता कामा नये, तर तो प्रत्यक्ष वास्तवात उतरला पाहिजे अशी आपल्या सर्व भारतीयांची इच्छा आहे. यानंतर दुसरा शब्द आहे तो म्हणजे धर्मनिरपेक्ष किंवा धर्मातीत, सेक्युलर. 42व्या घटना दुरुस्तीनं भारतीय घटनेच्या उद्देशपत्रिकेत धर्मातीत या नव्या शब्दाचा समावेश केलेला आहे. घटनाकारांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे धर्मातीत राज्याची निर्मिती होईल या हेतूनं घटनेतील काही कलमांमध्ये अशा प्रकारच्या काही तरतुदी केलेल्या आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर भारतीय घटनेनं कलम 25 ते 28 या कलमामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट केलेला आहे. घटनेनं भारतातील प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माप्रमाणे वागण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार दिलेला आहे. भारतातील विविध धर्माचे लोक एकत्र राहत असल्यामुळं त्यांच्या ऐक्याची भावना निर्माण होणं आणि त्याद्वारे राष्ट्रीय एकात्मता टिकून राहणं खूप आवश्यक आहे. त्या दृष्टीनं आपल्या भारतीय राज्यघटनेनं धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. अर्थातच व्यक्तीनं आपल्या धर्माचं पालन करत असताना अन्य व्यक्तींच्या धर्मावर किंवा धार्मिक स्वातंत्र्यावर आघात करता कामा नये, त्यांना नावे ठेवता कामा नयेत किंवा त्यांच्या धर्मामध्ये कोणत्याही प्रकारची अनैतिक ढवळाढवळ करता कामा नये. सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि सामाजिक प्रगती यांना बाधा येणार नाही याविषयी प्रत्येक व्यक्तीनं दक्षता घेऊनच आपल्या धार्मिक स्वातंत्र्याचा उपभोग घेणं गरजेचं आहे. अलीकडे पाहिलं तर राजकारणात देखील हा हस्तक्षेप वाढत चाललेला आहे, परंतु राजकारणात धार्मिकतेचा हस्तक्षेप हा होऊ द्यायचा नाहीये. सामाजिक सुधारणा, राष्ट्रहित या दृष्टिकोनातून जर आवश्यकता वाटलीच तर धार्मिक बाबतीमध्ये राज्याला हस्तक्षेप करण्याचा काही अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे एकंदरीतच घटनेमध्ये या विविध तरतुदी करून धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारावरती काही मर्यादा घालण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे. भारतीय घटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मातीत राज्य या शब्दाचा अर्थ असा आहे की भारत हे धर्मबाह्य राज्य नाहीये, तसेच ते कोणत्याही धर्माचं राज्य नाहीये, तर ते धर्मनिरपेक्ष राज्य आहे. भारतीय घटनेनं सर्व धर्मांच्या लोकांना समानतेची वागणूक देण्याचं मान्य केलेलं आहे. सर्व नागरिकांना समानतेची वागणूक दिली जाईल. धार्मिक भेदाचा विचार न करता विकासाची समान संधी दिली जाईल. भारतीय घटनेनं कोणत्याही एका धर्माला अधिक महत्त्व दिलेलं नाहीये. धर्म ही बाब व्यक्तिगत मांडली गेलेली आहे आणि सर्व धर्मांकडे समानतेच्या भूमिकेतून पाहण्याचा दृष्टिकोन या पाठीमागे स्वीकारलेला आहे. थोडक्यात काय तर सर्व धर्मांच्या लोकांमध्ये ऐक्याची, सहकार्याची आणि बंधुत्वाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशानंच भारतीय घटनेच्या सरनाम्यात धर्मातीत या राज्याची कल्पना आपण स्वीकारलेली आहे. म्हणजेच भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सेक्युलर, धर्मातीत या शब्दाची योजना करण्यापाठीमागे घटनाकारांचा काय उद्देश होता? 1976ला जी 42वी राज्यघटना दुरुस्ती झाली त्यावेळेला सरकारचा काय उद्देश होता हा आपल्या लक्षात आला असेल. लोकशाही, प्रजासत्ताक म्हणजेच डेमोक्रॅटिक. भारतीय घटनेच्या उद्देशपत्रिकेत लोकशाही किंवा प्रजासत्ताक या शब्दांचा स्पष्ट उल्लेख आहे. घटनेनं जनतेचे सार्वभौमत्व मान्य करून प्रातिनिधिक लोकशाही शासन पद्धतीचा पुरस्कार केलेला आहे. भारतीय घटनेनं लोकशाहीचा अर्थ संकुचित दृष्टिकोनातून घेतलेला नाही. घटनाकारांनी लोकशाहीकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून पाहिलेलं नव्हतं. राजकीय लोकशाहीतून सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट हे घटनाकाराने गृहीत धरलेलं होतं. डॉक्टर आंबेडकरांना सामाजिक लोकशाही अभिप्रेत होती. त्यांच्या मते राजकीय लोकशाहीचं रूपांतरण सामाजिक लोकशाहीत झालं पाहिजे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्व राजकीय लोकशाहीमध्ये अंतर्भूत झाली असता सामाजिक लोकशाही प्रस्थापित होऊ शकते. राजकारणात आपण समता प्रस्थापित केलेली आहे, परंतु आर्थिक आणि सामाजिक जीवनाचं काय? त्या ठिकाणी आपण समता प्रस्थापित करू शकलेलो नाही. त्यामुळं राजकीय लोकशाही धोक्यात आल्यापासून राहणार नाही. बंधुत्वाच्या तत्वामुळंच सामाजिक जीवनामध्ये एकजिनसीपणा येऊन स्थैर्य लाभू शकतं आणि मगच भारतीयांनी बंधुत्वाच्या भावनेनं यासाठी वागलं पाहिजे असे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेले होते. भारतीय घटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये
लोकशाही पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. घटनेनं भारतातील 18 वर्ष पूर्ण प्रत्येक प्रौढ स्त्री पुरुषाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि त्यामुळं जनतेनं निवडून दिलेले प्रतिनिधीच आपला राज्यकारभार चालवत असतात, राज्य प्रस्थापित करत असतात. भारतानं अशा प्रकारच्या प्रातिनिधिक पद्धतीचा स्वीकार करूनच लोकशाही प्रस्थापित करावी असा उद्देश सरनाम्यामध्ये सूचित करण्यात आलेला आहे. म्हणजेच लोकशाही किंवा प्रजासत्ताक, जनतेच्या प्रतिनिधींचं सरकार, जनतेच्या प्रतिनिधींनीच राज्यकारभार पाहणं ही जी भूमिका आहे आणि अंतिम सत्ता जनतेच्या हातात ही जी भूमिका आहे, ही भूमिका या शब्दयोजने पाठीमागे दडलेली आहे. यानंतरचा शब्द आहे तो म्हणजे गणराज्य, रिपब्लिक. भारतीय घटनेच्या सरनाम्यात प्रजासत्ताक गणराज्याची घोषणा करण्यात आलेली आहे. प्रजासत्ताक आणि गणराज्य हे दोन शब्द भिन्न अर्थानं वापरले जातात. लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये राज्यप्रमुख लोकनियुक्त किंवा वंशपरंपरागत नसतो. इंग्लंडमध्ये राजा वंशपरंपरागत राज्यप्रमुख असून तेथे जनतेनं निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे सरकार हे राज्यकारभार पाहत असते आणि त्यामुळं इंग्लंड हे राज्य प्रजासत्ताक राज्य बनलेलं आहे, परंतु ते प्रजासत्ताक गणराज्य नाही आहे. भारतामध्ये राष्ट्रपती हा वंशपरंपरेनं सत्तेवर येत नाही. जनतेकडून अप्रत्यक्षपणे का होईना राष्ट्रपतीची निवड होते. म्हणजे जनतेनं प्रत्यक्ष निवडून दिलेले प्रतिनिधी यांच्यामार्फत राज्यकारभार चालतो. म्हणजेच भारत हे प्रजासत्ताक गणराज्य आहे. भारतीय लोकशाहीमध्ये राज्यप्रमुख जनतेकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने निवडून येतात. ते इंग्लंडसारखे वंशपरंपरागत पद्धतीने निवडून येत नाहीत. सर्वच गणराज्य ही प्रजासत्ताक असतातच असं नाहीये. सोव्हिएत रशिया, चीन यासारख्या देशांमध्ये गणराज्याची पद्धती आहे, परंतु तेथे प्रजासत्ताक गणराज्य पद्धती नाही आहे. तेथे एकपक्षीय साम्यवादी शासन पद्धती आहे. जे साम्यवादी पक्षच तिथं आहे, त्याच पक्षाचे प्रतिनिधी उभे राहतात आणि त्याच प्रतिनिधींना लोकांना निवडून द्यावं लागतं. जसं भारतामध्ये बहुपक्ष पद्धती आहे आणि जनता आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करत असते, तशा पद्धतीनं तिथे पसंतीक्रम किंवा पसंतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचा प्रकारच नाही आहे. जो पक्ष निवडणुकीत उभा राहतो तोच पक्ष निवडून येतो आणि तो सत्ता स्थापन करतो. प्रजासत्ताक गणराज्य पद्धतीत मात्र सर्वोच्च अधिकार हा जनतेच्या हाती असतो. जनतेकडून विशिष्ट कालावधीसाठी प्रतिनिधी निवडले जातात आणि जनमताचा पाठिंबा असेपर्यंत ते सत्तेवर राहतात. भारतात प्रजासत्ताक गणराज्य पद्धतीचा स्वीकार केलेला असून जनतेने सार्वभौमत्व मान्य केलेलं आहे. म्हणजे भारतामध्ये जनतेचं सार्वभौमत्व स्वीकारित करून प्रजासत्ताक गणराज्याची स्थापना केलेली आहे, असंच थोडक्यात सरनाम्याद्वारे सूचित करण्यात आलेलं आहे. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातील राज्यव्यवस्थेची जी उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आलेली आहे त्याचंही विश्लेषण करणं खूप गरजेचं आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 4 उद्दिष्टांचा भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात स्वीकार करण्यात आलेला आहे. त्याची शाश्वती ही प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेली आहे. न्याय म्हणजे जस्टिस. भारतीय घटनेच्या उद्देशपत्रिकेत घटनाकारांनी न्यायाचा पुरस्कार केलेला आहे. न्याय म्हणजेच काय तर समाजाचा सर्वांगीण विकास साधणं म्हणजे न्याय होय. राज्यातील प्रत्येक व्यक्तीला विकासाची समान संधी मिळणं गरजेचं आहे. विकास झाल्याखेरीज समाजाचा सर्वांगीण विकास होणार नाही, तेव्हा प्रत्येक व्यक्तीला ही संधी समानतेनं उपलब्ध करून देणं म्हणजे न्याय होय. अर्थात व्यक्ती विकासाकडे पाहता पाहता समाजा विकासाकडे किंवा एकंदरीत समाजाच्या विकासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. घटनाकारांनी भारतीय नागरिकांना राजकीय, सामाजिक व आर्थिक न्यायाची हमी दिलेली आहे. राजकीय न्याय म्हणजे नागरिकांना राज्यकारभारात अप्रत्यक्षपणे सहभागी करून घेणं म्हणजे राजकीय न्याय होय. नागरिकांना प्रौढ मताधिकार देणं, निवडणूक लढवण्याचा अधिकार देणं असे राजकीय हक्क नागरिकांना दिलेले आहेत. राजकीय हक्काद्वारे व्यक्ती राज्यकारभारामध्ये सहभागी होऊन तिला राजकीय न्याय प्रस्थापित करता येऊ शकतो किंवा राजकीय न्याय प्राप्त होतो. राजकीय न्यायाबरोबरच देशात सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट हे घटनाकारांनी मान्य केलेलं होतं. देशातील सामाजिक विषमता दूर करून
सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी घटनेने काही तरतुदी देखील केलेल्या आहेत. उदाहरणार्थ, कलम 15 मध्ये सामाजिक समतेचा अधिकार दिलेला आहे. कलम 17 मध्ये अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. कोणत्याही स्वरूपाची अस्पृश्यता पाळणं हे कायद्यानं गुन्हा आहे. अल्पसंख्याक, अनुसूचित जाती जमातींना विशेष सवलती याद्वारे देण्यात आलेल्या आहेत. आर्थिक न्याय म्हणजे काय? देशातील आर्थिक समता प्रस्थापित करणं म्हणजे आर्थिक न्याय होय. नागरिकांना उपजीविकेची साधनं उपलब्ध करून देणं, संपत्तीचं योग्य वाटप करणं, आर्थिक विषमता कमी करणं, दारिद्र्य व बेकारी निवारणाचे प्रयत्न करणं, नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचाविणं, अशा विविध तरतुदी भारतातील नागरिकांना आर्थिक न्याय प्राप्त करून देण्यासाठी केलेल्या आहेत आणि हे उद्दिष्ट आपल्या घटनेनं स्वीकारलेलं आहे. थोडक्यात काय तर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक न्याय प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट स्वीकारलं गेलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आणि हे प्रस्थापित करण्याची नितांत गरज आहे. जर लोकशाही स्थिर आणि यशस्वी व्हायची असेल तर राजकीय लोकशाहीचं रूपांतरण हे सामाजिक लोकशाहीमध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे असं म्हणावं लागतं. यानंतरचा दुसरा शब्द आहे तो म्हणजे स्वातंत्र्य, लिबर्टी. भारतीय घटनेच्या सरनाम्यात नागरिकांना विचार, उच्चार, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य मिळवून देण्याची एकंदरीत शाश्वती देण्यात आलेली आहे. व्यक्तीला जर सर्वांगीण विकास साधावायचा असेल तर त्या विकासाची त्याला संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित ठेवलं गेलं पाहिजे आणि ते विकसित झालं पाहिजे तर व्यक्ती आपला विकास साधू शकते. भारतीय घटनेच्या 3ऱ्या विभागात अशा प्रकारे नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले आहेत. घटनेनं या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्याची तरतूद देखील 32व्या कलमामध्ये केलेली आहे. व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर जर आक्रमण झालंच तर तिला न्यायालयामध्ये दाद मागता येते. भारतीय घटनेच्या कलम 19 ते 22 मध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. त्याच्या संरक्षणात्मक उपायांचं देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे. अर्थात स्वातंत्र्य म्हणजे काही स्वैराचार नव्हे, याची जाणीव घटनाकारांना देखील होती आणि म्हणूनच स्वातंत्र्याच्या अशा अमर्यादित अधिकारावर काही बंधनं, काही निर्बंध घातलेले दिसतात. त्यामुळे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य प्रस्थापित झालेलं आहे किंवा खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य प्रस्थापित होण्यास मदत झालेली आहे असं म्हणावं लागेल. कारण आपण आपलं स्वातंत्र्य उपभोगत असताना दुसऱ्याचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणून किंवा त्याचा संकोच करून आपण आपल्या अधिकाराचा उपभोग घेऊ शकत नाही आणि हे करता कामा नये. याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर काही प्रमाणात मर्यादा या घालण्यात आलेल्या आहेत. यानंतर दुसरा शब्द आहे तो म्हणजे समता, इक्वॅलिटी. भारतीय घटनेच्या सरनाम्यात समतेच्या तत्वाचा समावेश केलेला आहे. भारतीय नागरिकांना दर्जा आणि समान संधी या बाबतीत समानतेची वागणूक मिळेल अशी शाश्वती देण्यात आलेली आहे. घटनेच्या 3ऱ्या विभागात कलम 14 ते 18 मध्ये समतेचा अधिकार स्पष्ट केलेला आहे. भारतातील सर्व व्यक्तींना कायद्यासमोर समान मानलं जाईल. धर्म, वंश, जात, लिंग असा कोणताही भेद न करता नागरिकांना कायद्याचं समान संरक्षण मिळेल. कायद्यासमोर प्रत्येक व्यक्ती ही समान मानली जाईल. सर्व नागरिकांना समानतेची वागणूक दिली जाईल. कोणताही भेद विचारात न घेता प्रत्येक भारतीय नागरिकाला विकासाची समान संधी दिली जाईल. सार्वजनिक सेवा किंवा सरकारी नोकऱ्या असतील किंवा पदे या बाबतीमध्ये सर्वांना समान संधी दिली जाईल. सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी मात्र 17व्या कलमात अस्पृश्यता निवारणाची तरतूद केलेली आहे. भारतीय घटनेनं सर्व नागरिकांना विकासाची समान संधी जरी दिलेली असली तरीही मागासलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना आरक्षण किंवा खास सवलती देण्याची तरतूद ही भारतीय राज्यघटनेनं केलेली आहे. म्हणजे विकासाच्या समान पातळीत आणण्यासाठी या दुर्लक्षित, अविकसित जाती जमातींना मूळ प्रवाहात आणण्यासाठी या काही खास सवलती दिलेल्या आहेत असं याच्या पाठीमागे स्पष्टीकरण केलं जातं. यानंतरचा शब्द आहे तो म्हणजे बंधुता, फ्रॅटर्निटी. भारतीय घटनेच्या सरनाम्यात व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राचं ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी
बंधुता या उद्दिष्टाचा स्वीकार केलेला आहे. भारतामध्ये विविध धर्माचे, जातीचे, भाषांचे लोक राहतात आणि निश्चितपणे अशी बहुभाषिकता, बहुधार्मिक, बहुजातीयता असल्या कारणामुळं बरेचदा त्यांच्यामध्ये धार्मिक कारणांवरून वाद होणं, जातीय कारणावरून वाद होणं, प्रादेशिक कारणांवरून वाद होणं, या प्रकारचे वादविवाद हे होत असतात. त्यामुळं राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मता टिकवण्यासाठी बंधुतेची खऱ्या अर्थानं भारतामध्ये गरज आहे. हे घटनाकारांनी ओळखलेलं होतं आणि म्हणूनच न्याय, स्वातंत्र्य आणि समता या मूलभूत तत्वांबरोबरीनच बंधुता या तत्वाची सुद्धा शाश्वती देण्याचं उद्दिष्ट आपल्या घटनाकारांनी आपल्या सरनाम्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. डॉक्टर आंबेडकर ज्यावेळेला घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यावेळेला या समितीच्या समारोपाच्या भाषणात त्यांनी म्हटलेलं आहे, दुसरी एक गोष्ट आपणाजवळ नाही, ती म्हणजे बंधुता किंवा भ्रातृभाव. बंधुता म्हणजे हिंदी राष्ट्रातील सर्व हिंदी लोक हे आपले बांधव आहेत, आपण हिंदी लोक भाऊभाऊ आहोत ही भावना. या तत्वामुळं सामाजिक जीवनाला एकजिनसीपणा प्राप्त होऊन आपण त्याद्वारे हिंदुस्थानातील हजारो जाती आहेत, या जाती राष्ट्रविरोधी आहेत, त्यामुळे सामाजिक जीवनात विघटन निर्माण होते. आपणाला एक राष्ट्र व्हावयाचे असेल तर आपण या अडचणींवर मात केली पाहिजे. जेव्हा एक राष्ट्र असेल तेव्हाच बंधुत्वाच्या भावनेला खराखुरा अर्थ होईल. 1976 साली 42व्या घटना दुरुस्ती अनुसार घटनेच्या सरनाम्यात राष्ट्राचे ऐक्य या शब्दाच्या ऐवजी राष्ट्राचे ऐक्य आणि एकात्मता अशी नवी शब्दयोजना करण्यात आली. एकात्मता या शब्दामुळं राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेला अधिक अर्थ प्राप्त झालेला आहे असं म्हणावं लागेल. म्हणजेच भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात स्वीकारल्या गेलेल्या इतर शब्दांच्या बरोबरीनं बंधुता या शब्दालाही विशेष महत्त्व आहे. म्हणजेच लोकशाही जपण्यासाठी, लोकशाही वृद्धिंगत करण्यासाठी आणि टिकून ठेवण्यासाठी एकंदरीत ज्या गुणांची आवश्यकता आहे, ज्या तत्वांची आवश्यकता आहे ते म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आणि याद्वारेच लोकशाही शासन व्यवस्था ही भारतामध्ये प्रस्थापित होऊ शकते. आणि म्हणूनच भारतासारख्या बहुधार्मिक, बहुभाषिक, बहुजातीय राष्ट्रामध्ये घटनाकारांनी आपल्या घटनेच्या सरनाम्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या शब्दांची योजना ही केलेली आहे असं म्हणावं लागेल.